म्हणजे बघा, आपण अनेकदा स्वतःला काही गोष्टी अगदी सहज सांगून टाकतो. जसं की मी खूप आळशी आहे. हो. किंवा माझ्याकडून कोणतीही गोष्ट सातत्याने होत नाही. अगदी तेच. किंवा मला वेळेचं नियोजन जमतच नाही. आपण ही लेबल्स ना अगदी जन्मजात असल्यासारखी मिरवतो. जणू काही तो एखादा आजार आहे, जो आपण कायमचा स्वीकारलाय. पण जर ही सगळी वाक्य पूर्णपणे खोटी असतील तर? हाच तर आपला आजचा मुख्य मुद्दा आहे. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. हं. आज आपल्याकडे आयडेंटिटी शिफ्ट, ट्रान्सफॉर्मिंग हॅबिट्स फ्रॉम विदिन या साहित्यावर आधारित काही अत्यंत रंजक नोट्स आहेत. आणि आजचं आपलं मिशन हे शोधणं आहे की आपण स्वतःमध्ये जे बदल घडवू इच्छितो, हो. त्यासाठी फक्त सवयी बदलण्यावर भर देण्यापेक्षा स्वतःची ओळख किंवा आयडेंटिटी बदलणं का जास्त प्रभावी ठरतं. नक्कीच. आणि या विषयातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे आपण स्वतःबद्दल जो विचार करतो ना, ज्या साच्यात आपण स्वतःला पाहतो, तसेच आपण खऱ्या आयुष्यात बनत जातो. अच्छा, म्हणजे आपण ज्याचा विचार करू तसे आपण बनतो. अगदी बरोबर. आपली स्वतःची ओळख हीच आपल्या वागणुकीचा आणि आपल्या सवयींचा पाया असते. जेव्हा आपण स्वतःला एखादं लेबल लावतो, तेव्हा आपण नकळतपणे आपल्या मेंदूला एक सूचना देत असतो की आपण असेच आहोत आणि आपल्याला असंच वागायचंय. हो, अगदी तेच. आणि हीच ती गोष्ट आहे जी आज आपल्याला खूप बारकाईने समजून घ्यायची आहे. हे ऐकायला खरं तर खूप लॉजिकल वाटतं. कारण बघा ना, आपण सगळेच आयुष्यात कधी ना कधी नवीन ध्येय ठरवतो. नवीन वर्षाचा संकल्प असो, वजन कमी करण्याचं ध्येय असो. किंवा एखादी नवीन भाषा शिकण्याचं ठरवणं असो. हो, आपण मोठ्या उत्साहाने सुरुवात तर करतो, पण काही आठवड्यांनंतर किंवा काही दिवसांतच तो सगळा उत्साह मावळतो. आणि आपण पुन्हा आपल्या जुन्या सवयींकडे वळतो. बरोबर. या साहित्यातून जे समोर येतं ते या अपयशामागचं कारण अगदी स्पष्ट करतं असं मला वाटतं. हो. आणि याचं मुख्य कारण म्हणजे बहुतांश लोक सवयी बदलताना एका चुकीच्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतात. चुकीच्या गोष्टीवर म्हणजे नक्की कशावर? म्हणजे ते काय करायचं यावर आपली संपूर्ण ऊर्जा खर्च करतात. उदाहरणार्थ, मला 10 किलो वजन कमी करायचं आहे किंवा मला रोज एक पुस्तक वाचायचंय. अगदी हा काय करायचा यावरचा भर झाला. पण या नोट्समध्ये जो मुख्य मुद्दा मांडलाय तो असा की त्याऐवजी मला कोण बनायचंय यावर लक्ष केंद्रित करायला हवं. ओके, काय करायचं याऐवजी कोण बनायचं? हो. कारण ध्येय हे निकालाशी जोडलेलं असतं, तर ओळख ही प्रक्रियेशी आणि आपल्या अस्तित्वाशी जोडलेली असते. जोपर्यंत आपण कोण आहोत ही मूळ धारणा बदलत नाही. तोपर्यंत काय करायचं हे केवळ एक तात्पुरतं ओझे वाटतं. बरोबर ना? अगदी तसंच ओझंच वाटतं ते. हा मुद्दा ना एका उदाहरणाने खूप छान स्पष्ट होतो. या साहित्यात दिलेलं धावपटूंचं उदाहरण मला विशेष महत्वाचं वाटलं. मी ते सांगतो. नक्की सांगा. समजा 2 व्यक्ती आहेत आणि दोघांनीही नव्याने धावायला सुरुवात केलीये. जेव्हा पहिल्या व्यक्तीला विचारलं जातं की तू का धावतोयस, तेव्हा ती व्यक्ती म्हणते, मी धावतोय कारण मला फिट व्हायचंय. बरोबर. पण दुसरी व्यक्ती त्याच प्रश्नावर उत्तर देते, मी धावपट्टू आहे. आय एम अ रनर. खूप मोठा फरक आहे या 2 वाक्यांत. हो ना. दोन्ही व्यक्ती प्रत्यक्ष ट्रॅकवर एकच कृती करत आहेत, पण त्यांचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. आणि हाच तो दृष्टिकोन आहे जो दीर्घकालीन यशाची दिशा ठरवतो. पहिल्या व्यक्तीसाठी ती कृती तात्पुरती आहे. म्हणजे ध्येय पूर्ण झालं की ती व्यक्ती कदाचित धावणं सोडून देईल. हो, किंवा कंटाळा आला तरी ती सोडून देईल. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी ती तिची ओळख बनली आहे. जेव्हा कोणतीही सवय तुमच्या ओळखीचा भाग बनते, तेव्हा ती सोडणे माणसाच्या मूळ स्वभावाच्या विरुद्ध जाते. त्यामुळे ती टिकवून ठेवणे सोपे जाते. हे सगळं ऐकायला खरं तर खूप छान वाटतं. पण इथे मला थोडा आक्षेप घ्यावासा वाटतो. हो, नक्की. काय आक्षेप आहे? प्रॅक्टिकली विचार केला तर हे केवळ शब्दांचा खेळ केल्यासारखं नाही वाटत का? म्हणजे खरोखरच काही फरक पडतो का? मी धावतोय आणि मी धावपट्टू आहे, यात प्रत्यक्ष कृतीत असा काय आणि कसा बदल होतो? जर एखादी व्यक्ती कालपर्यंत व्यायामाचा कंटाळा करत होती आणि आज अचानक मी धावपटू आहे असं म्हणायला लागली, तर तो केवळ स्वतःची समजूत काढण्याचा प्रकार नाही का? हा एक अत्यंत रास्त आक्षेप आहे. वरवर पाहता तो फक्त शब्दांचा खेळ वाटू शकतो, पण त्यामागे काहीतरी विज्ञान आहे. हो, मानवी मानसशास्त्राच्या पातळीवर यामागे एक भक्कम यंत्रणा काम करत असते. आपला मेंदू हा एक अत्यंत कार्यक्षम प्रिडिक्शन मशीन म्हणजे अंदाज बांधणारं यंत्र आहे. ओके. जेव्हा आपली ओळख आणि आपले प्रत्यक्ष वर्तन यात तफावत असते, तेव्हा मेंदूला एक प्रकारचा ताण येतो. ताण येतो?
म्हणजे कसं? याला मानसशास्त्रात कॉग्निटिव्ह डिसोनन्स किंवा वैचारिक विसंवाद म्हणतात. अच्छा, म्हणजेच मेंदूला दोन परस्पर विरोधी गोष्टी एकाच वेळी स्वीकारता येत नाहीत. अगदी अचूक. मेंदू नेहमी सुसंवाद शोधत असतो. पहिल्या व्यक्तीचा विचार करूया. तिच्यासाठी धावणे ही कृती तात्पुरती आहे. मला फिट व्हायचं आहे, हे एक ध्येय आहे. हो, ज्या दिवशी पाऊस पडत असेल किंवा खूप थंडी असेल तेव्हा ती व्यक्ती सहज विचार करेल की आज एक दिवस नाही धावलो तर काय बिघडेल, वजन कमी करायला अजून खूप वेळ आहे. बरोबर आहे. कारण धावणे हे तिच्यासाठी एक काम आहे, ती तिची ओळख नाहीये. पण दुसऱ्या व्यक्तीसाठी धावपटू असणे ही तिची ओळख बनली आहे. एका धावपटूसाठी न धावणे हे त्याच्या अस्तित्वाशी प्रतारणा करण्यासारखं असते. अच्छा, म्हणजे जर स्वतःची ओळख धावपटूची असेल आणि आपण सकाळी लवकर उठलो नाही, तर मेंदूला तो विसंवाद जाणवतो. म्हणजे मी धावपटू आहे पण मी झोपून राहिलोय, हे कसं शक्य आहे, असा तो विसंवाद निर्माण होतो. बरोबर. आणि हा मानसिक ताण दूर करण्यासाठी मेंदू आपल्याला कृती करायला भाग पाडतो. स्वतःला जे मानतो त्याच्या विरोधात वागणे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करते. बापरे, हे खूपच प्रभावी आहे. हो. त्यामुळे जेव्हा आपण स्वतःची ओळख बदलतो तेव्हा तो बदल टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला वेगळ्या प्रेरणेची गरज भासत नाही. कारण ती कृती आता आपल्या अस्तित्वाचाच एक भाग झालेली असते. नक्कीच. म्हणजेच फक्त सवयी बदलण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या सवयीच्या मुळाशी असलेली आपली ओळख बदलणं जास्त गरजेचं आहे. पण मग इथे पुढचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जर जुनी ओळख बदलून नवीन ओळख निर्माण करणे इतकं शक्तिशाली आहे, तर ते प्रत्यक्षात कसं काम करतं? एका रात्रीत तर कुणी स्वतःची ओळख बदलू शकत नाही. नाही, एका रात्रीत नक्कीच नाही. ज्या व्यक्तीने आयुष्यभर स्वतःला आळशी मानलंय, ती अचानक मी अत्यंत शिस्तबद्ध आहे अशी ओळख कशी स्वीकारेल? याला काही प्रॅक्टिकल मार्ग आहे का? हाच या साहित्याचा गाभा आहे. आणि इथेच एक अत्यंत क्रांतिकारी विचार समोर येतो. ओळख ही आकाशातून पडलेली किंवा अचानक निर्माण होणारी गोष्ट नाही. मग ती कशी निर्माण होते? ती दैनंदिन सवयींमधून निर्माण होते. या नोट्समध्ये एक अतिशय सोपा सिद्धांत मांडला आहे. प्रत्येक कृतीतून आपण स्वतःला आणि स्वतःच्या नव्या ओळखीला एक मत किंवा वोट देत असतो. एक मत? हो. जर रोज वाचनाचा सराव होत असेल तर तो प्रत्येक पानासोबत स्वतःच्या वाचक या ओळखीसाठी एक मत देण्यासारखे आहे. जर नियमित व्यायाम होत असेल तर ते फिट व्यक्ती बनण्यासाठी दिलेलं मतदान आहे. अगदी. ओळख ही कृतींचा संचय असते. म्हणजेच फक्त आरशासमोर उभं राहून मी धावपटू आहे असं नुसतं बोलल्याने काही होणार नाही. ती ओळख सिद्ध करण्यासाठी काहीतरी कृती करावीच लागेल. बरोबर. आणि इथेच ती मतांची किंवा वोटिंगची संकल्पना येते. ही उपमा मला खूप समर्पक वाटते. समजा आपल्यात एक प्रकारची निवडणूक सुरू आहे. छान उपमा आहे ही. एका नवीन ओळखीची निवडणूक जिंकायची असेल तर एकाच दिवसात 100% बहुमताने जिंकण्याची गरज नाही. नाही. फक्त रोज छोट्या छोट्या कृतींमधून स्वतःच्या नवीन ओळखीसाठी मतदान करायचं आहे. आज 10 मिनिटं वाचन केले म्हणजे एक मत वाचकाच्या बाजूने, आज योग्य आहार घेतला, एक मत निरोगी व्यक्तीच्या बाजूने. बरोबर. आणि जसं खऱ्या निवडणुकीत काही मतं बाद होतात किंवा विरुद्ध पक्षाला जातात, तसंच एखादा दिवस व्यायाम चुकला म्हणून निवडणूक हरली जात नाही. अगदी बरोबर. आपला मेंदू बहुमत पाहतो. सलग 5 दिवस व्यायाम करणं हे त्या एकाच सुट्टीच्या दिवसावर भारी पडतं. अच्छा, म्हणजे एका रात्रीत परिपूर्ण होण्याची गरज नाहीये. नाही, सातत्यानं जास्तीत जास्त मतं योग्य पारड्यात टाकत राहणं हेच उद्दिष्ट असायला हवं. हा दृष्टिकोन खूपच दिलासादायक आहे, कारण अनेकदा लोक ऑल ऑर नथिंग म्हणजे एकतर सर्व किंवा काहीच नाही या मानसिकतेत अडकतात. हो, हे खूप कॉमन आहे. एक दिवस डाएट मोडलं की ते पूर्ण डाएटच सोडून देतात. पण ह्या निवडणुकीच्या उपमेमुळे हे समजतं की एक मत वाया गेलं तरी बहुमताचा कल योग्य दिशेने असेल तर आपण ती ओळख जिंकू शकतो. नक्कीच. पण इथेच या संवादाला एक गंभीर वळणही लागतं. गंभीर वळण? कसं काय? ही मतदानाची प्रक्रिया जितकी सकारात्मक बदल घडवू शकते तितकीच ती नकारात्मक बाजूनेही काम करते. अरेच्चा. अनेकदा जुन्या लेबल्समध्ये आपण कसं अडकवून घेतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. साहित्यात काही अत्यंत रोजच्या जीवनातील उदाहरणे दिली आहेत. जसे की मी गणितात कच्चा आहे, किंवा मला लोकांसमोर बोलता येत नाही, किंवा मी नेहमीच उशिरा पोहोचतो. आपण खूपदा असं बोलतो स्वतःबद्दल. हो.
आणि जेव्हा ही वाक्य स्वतःबद्दल वारंवार म्हटली जातात तेव्हा प्रत्येक वेळी त्या नकारात्मक ओळखीसाठी एक मत दिले जाते आणि आपली खात्री झालेली असते की आपण असेच आहोत. आणि मग जेव्हा खरोखर गणिताचा प्रश्न येतो किंवा स्टेजवर जाण्याची वेळ येते तेव्हा प्रयत्न करण्याआधीच हार मानली जाते. बरोबर. कारण आपला मेंदू आपल्याला सांगतो की तू तर असाच आहेस, यात तुझा काय दोष. म्हणजे आपण स्वतःच स्वतःच्या विरोधात प्रचार करत असतो आणि स्वतःलाच हरवत असतो. अगदी तसेच. आणि या नकारात्मक ओळखीचा सर्वात धोकादायक भाग काय आहे माहितीये? काय? ती आपल्याला सुरक्षित वाटते. सुरक्षित? नकारात्मक ओळख सुरक्षित कशी वाटू शकते? कारण ती एक प्रकारची ढाल म्हणून काम करते. जर एखाद्याने स्वतःची ओळख मी गणितात कच्चा आहे अशी बनवली तर त्याला गणिताचा अभ्यास करण्याचे किंवा त्यात सुधारणा करण्याचे कष्ट घेण्याची गरजच उरत नाही. बरोबर. जर अपयश आले तर तो सहज म्हणू शकतो मी तर आधीच सांगितलं होतं की मला गणित जमत नाही. म्हणजे मी आळशीच आहे असे म्हणण्यात एक प्रकारचा बचाव आहे. कारण मग कष्ट घेण्याची जबाबदारी टाळता येते. अगदी. या लेबल्समुळे आपल्याला प्रयत्न न करण्याचे एक चांगले कारण मिळते. हां, मुद्दा थोडा वेगळ्या अँगलनी विचार करायला लावणारा आहे. आपण स्वतःच्या प्रगतीतील अडथळे स्वतःच निर्माण करत असतो कारण आपल्याला ती सोपी वाटतात. हो. पण या सगळ्या अडकवून ठेवणाऱ्या लेबल्सची अडचण समजल्यानंतर आता रोजच्या जीवनात यातून बाहेर कसे पडायचे? हा जो स्वतःला खोटं वाटण्याचा प्रकार आहे त्यातून बाहेर पडून सकारात्मक बदल कसा घडवायचा? कारण या साहित्यामध्ये एक खूप चांगली आणि दिलासादायक आनंदाची बातमी दिलीये, बरोबर? हो, ती आनंदाची बातमी ही आहे की आपली ओळख ही निश्चित किंवा फिक्स नसते. मग ती बदलता येते. हो, ती दगडावर कोरलेली रेघ नाही की जी पुसता येणार नाही. स्वतःबद्दलची ही कथा आपण दररोज बदलू शकतो. वा. भूतकाळाने आपले भविष्य ठरवण्याची अजिबात गरज नाही. आणि यासाठी या साहित्यात एक अत्यंत सोपा आणि व्यावहारिक बदल सुचवला आहे जो कोणालाही आजपासून सुरू करता येईल. तो बदल म्हणजे स्वतःशी होणाऱ्या संवादाची पद्धत बदलणे, बरोबर? होय. स्वतःच्या सवयींचा विचार करताना आजपासून संवादाची पद्धत बदलायची आहे. मला हे करायचे आहे असे म्हणण्याऐवजी मी असा माणूस आहे असे म्हणायला सुरुवात करायची आहे. म्हणजे शब्दांचा खेळ पुन्हा, पण आता तो जाणीवपूर्वक करायचा. अगदी. शब्दांचा हा छोटासा बदल दृष्टिकोनात प्रचंड मोठा फरक घडवून आणतो. उदाहरणे पाहायची झाली तर मला अभ्यास करायचा आहे हे वाक्य बदलून मी एक शिकणारा किंवा लर्नर आहे असे म्हणता येईल. बरोबर. या दोन वाक्यांमधला फरक खरोखर जाणवतोय. जेव्हा म्हटलं जातं की मला अभ्यास करायचा आहे तेव्हा ते एक ओझं वाटतं, एक सक्तीचं काम वाटतं. पण जेव्हा म्हटलं जातं मी शिकणारा आहे तेव्हा त्यात कुतूहल असतं, त्यात एक प्रकारची मोकळीक असते. अगदी तसेच. आणखी एक उदाहरण घेऊया. मला वेळेवर उठायचं आहे हे वाक्य बदलून मी शिस्तबद्ध व्यक्ती आहे असे म्हणता येईल. अच्छा. जेव्हा हा विचार मनात येतो तेव्हा तो रोजच्या निर्णयांवर थेट परिणाम करतो. हा प्रत्यक्ष परिणाम कसा होतो हे समजून घेणं रंजक ठरेल. म्हणजे समजा सकाळी 6 वाजता अलार्म वाजतो, त्या क्षणी या दोन्ही दृष्टिकोनांचा कसा परिणाम होतो? जेव्हा अलार्म वाजतो आणि तुमचं ध्येय फक्त वेळेवर उठणे हे असतं तेव्हा तुमचा मेंदू अनेक कारणं शोधू लागतो. जसे की काल रात्री झोपायला उशीर झाला होता. हो, किंवा आज बाहेर खूप थंडी आहे, फक्त 5 मिनिटं अजून झोपलो तर काय बिघडेल, कारण तो फक्त एका कामाचा प्रश्न असतो. बरोबर. पण जेव्हा तुमची ओळख मी शिस्तबद्ध व्यक्ती आहे अशी असते तेव्हा सकाळी अलार्म वाजल्यावर तुम्ही स्वतःला विचारता की एक शिस्तबद्ध व्यक्ती या क्षणी काय करेल. ती अलार्म बंद करून पुन्हा झोपेल की उठून कामाला लागेल. आणि मग तो निर्णय घेणं खूप सोपं होऊन जाते, कारण आता तो निर्णय एका कामाचा नसून स्वतःच्या ओळखीचा भाग बनलेला असतो. अगदी. जर आपण पुन्हा झोपलो तर तो विसंवाद निर्माण होईल. त्यामुळे शिस्तबद्ध व्यक्तीप्रमाणे आगणे हे अधिक नैसर्गिक वाटू लागते. नक्कीच. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला दिसेल की ही एक साखळी प्रक्रिया आहे. म्हणजे कशी? सुरुवातीला कदाचित मी शिस्तबद्ध आहे असे म्हणणं थोडं खोटं वाटू शकतं. पण जेव्हा त्या ओळखीच्या आधारावर एक छोटीशी कृती केली जाते तेव्हा त्या नवीन ओळखीला एक मत दिले जाते. हळूहळू अशा छोट्या छोट्या कृतींमुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. कृती आणि ओळख एकमेकांशी जुळू लागतात. म्हणजे मॅच होऊ लागतात. हो. आतली ओळख बाहेरच्या कृतीला प्रेरणा देते आणि बाहेरची कृती आतल्या ओळखीला आणखी बळकट करते. हे एक अत्यंत प्रभावी चक्र आहे. म्हणजे ही एक प्रकारची फीडबॅक लूप आहे. आपण आधी कृतीतून ओळख निर्माण करतो आणि मग तीच ओळख पुढील कृतींना चालना देते.
अगदी तसंच. तर मग आजच्या या सखोल चर्चेतून जे मुख्य मुद्दे समोर आले आहेत त्यांची आपण थोडक्यात उजळणी करूया. नक्कीच. आज आपण पाहिले की आपण जे एकदा करतो ते आपण नसतो, पण आपण जे वारंवार करतो तेच आपण शेवटी बनतो. बरोबर. त्यामुळे केवळ वरवरच्या सवयी बदलण्यावर किंवा काय करायचे आहे यावर ऊर्जा खर्च करण्याऐवजी आपल्याला कोण बनायचे आहे यावर भर दिला पाहिजे. आणि स्वतःबद्दलची कथा बदलण्यावर भर दिला पाहिजे. हो, कारण कोणत्याही उज्ज्वल भविष्याची सुरुवात ही स्वतःच्या नवीन ओळखीपासून होते. आपण स्वतःला लावलेली नकारात्मक लेबल्स जी अनेकदा आपला बचाव करण्यासाठी आपण वापरतो, ती पुसून टाकण्याची ताकद आपल्याच हातात आहे. अगदी बरोबर. आणि ती ताकद म्हणजे आपली रोजची छोटी छोटी मते किंवा वोट्स. अत्यंत योग्य सारांश आहे हा. आणि या संपूर्ण चर्चेच्या शेवटी हा सगळा विचार अधिक सखोल करण्यासाठी मला एक वेगळा आणि विचारप्रवर्तक मुद्दा मांडायचा आहे. हो, सांगा ना. आपण आत्तापर्यंत चर्चा केली की आपली ओळख ही आपण वारंवार करत असलेल्या कृती आणि स्वतःला सांगत असलेल्या कथांमधून घडत असते. आज आपण स्वतःला जी ओळख मानून जगत आहोत, ज्या मर्यादा आपण स्वतःवर लादून घेतल्या आहेत, ती ओळख खरोखरच आपण स्वतः जाणीवपूर्वक निवडली आहे का? अरेच्छा. किती भूतकाळातील परिस्थिती, समाज, शाळा किंवा इतर लोकांनी आपल्यावर नकळत लादलेली एक जुनी सवय आहे, जिचे ओझे आपण आजही न विचार करता बाळगत आहोत. यावर नक्की विचार करा. बापरे, हा विचार खरोखरच अस्वस्थ करणारा आणि त्याचवेळी मुक्त करणारा आहे. सुरुवातीला आपण ज्या लेबल्सबद्दल बोललो होतो, मी आळशी आहे किंवा मी गणितात कच्चा आहे, हो, ही लेबल्स कदाचित स्वतःची कधीच नव्हती. कुणीतरी ती लादली, आपण ती नकळत स्वीकारली आणि तसे वागत राहिलो. अगदी बरोबर. पण आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालंय की ती लेबल्स बदलण्याची, स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्याची ताकद आपल्याच हातात आहे. आपण स्वतःच्या कथेचे लेखक स्वतःच आहोत. नक्कीच आहोत. याच अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि स्वतःच्या नवीन ओळखीला आकार देण्यासाठी शुभेच्छा.